जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर जलधारा परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे तसेच कधी कमी तर कधी उच्च दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। या अनियमित पुरवठ्यामुळे शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होऊन विशेषतः मोटारी जळण्याच्या घटना वाढल्या असल्याची खंत कोसमेट येथील शेतकरी व्यवहारे पाटील यांनी व्यक्त केली आहे। आधीच विविध अडचणींनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे। कमी दाबामुळे मोटारींवर ताण येत असून त्या वारंवार जळत आहेत। परिणामी दुरुस्ती व नव्या मोटारींसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे। याचा थेट परिणाम सार्वजनिक पाणी पुरवठ्यावर तसेच उन्हाळ्यातील तीळ, मका, ज्वारी, टरबूज व फळबागांसारख्या पिकांवर होत आहे। ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढलेली असताना वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। म्हणूनच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण यांनी या भागातील कमी जास्त दाबाच्या समस्येची तात्काळ तपासणी करून नियमित आणि सुरळीत वीज पुरवठा करावा अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट जी.के. न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।